कबूतरखान्यांच्या संदर्भात हायकोर्टात सुनावणी पार पडली। मुंबई हायकोर्टाने कबूतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम ठेवलेली आहे। तज्ञ समिती गठीत करून सखोल अभ्यास करा असे निर्देश हायकोर्टाने महानगरपालिकेला दिलेले आहेत। नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करणं पालिकेचं कर्तव्य आहे। कबूतरांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो असं सुद्धा हायकोर्टाचं म्हणणं आहे। कबूतरखान्यासंदर्भात उच्च न्यायालयाने आजचा दिलेला निर्णय हा कुठेतरी आमचा अपेक्षा भंग करणार आहे। किमान कबूतरांच्या दाण्यापाण्याची सुविधा सुरू राहावी अशी आमची अपेक्षा होती, पण दुर्दैवाने हा निर्णय तशा पद्धतीने झाला नाही। तर या संदर्भातल्या अन्य बाजू एकत्रितपणे मांडून उच्च न्यायालयात दाद मिळाली नाही तर सर्वोच्च न्यायालयात आम्हाला दाद मागता येईल का, या संदर्भातला समाज म्हणून आम्ही अभ्यास करू। या संदर्भातल्या सर्व तज्ञांशी चर्चा करू आणि दोन्ही घटकांचा समन्वय साधला जाईल। आरोग्याची सुरक्षितता आणि कबूतरांचं जीवनमान या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधण्याचा प्रयास समाज म्हणून आम्ही करू। तोपर्यंत समाजाने याविषयी शांतता पाळावी, थोडासा संयम बाळगणं गरजेचं आहे आणि या विषयातल्या न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सर्वांनी आदर राखणं हे सुद्धा आपली जबाबदारी आहे। खरं तर ही स्वागतार्ह गोष्ट आहे, कारण उच्च न्यायालयाला याचं गांभीर्य पहिलेही लक्षात आलं होतं आणि आता पुन्हा त्यांनी अधोरेखित केलेलं आहे की कबुतरांमुळे जो काही न्यूसेन्स होतोय, जो उपद्रव होतोय, तर याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे, आळा बसला पाहिजे आणि माणसांच्या आरोग्यापेक्षा इतर कोणताही विषय महत्वाचा नाहीये। परंपरा असतील, रूढी असतील, ते आपल्या ठिकाणी आहे, परंतु माणसांचं आरोग्य हे याला प्राधान्य दिलंच पाहिजे। या निर्णयातून हे अधोरेखित होतं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका मांडली ती स्वयंस्पष्ट आहे। आपल्याला बॅलन्स, समतोल यातला ठेवावा लागेल आणि सर्व समावेशकतेने विचार करावा लागेल। यामध्ये लोकांचं आरोग्य हा जितका महत्त्वाचाच विषय आहे, तेवढंच धार्मिक प्रथा, परंपरा आणि बरोबरीने प्राणीमात्रांच्या बद्दलची संवेदनशीलता हाही महत्त्वाचा विषय आहे। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली त्या आधारावर राज्य सरकार न्यायालयासमोर बाजू मांडेल। अंतिम निर्णय न्यायालयाचे येईपर्यंत आपण वाट बघू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।